हाय गुड मॉर्निंग। तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये। आणि सकाळी सकाळी माझी चालू आहे साफसफाई। आज सकाळीच मस्त घर पुसून येते, दीदी भाजी वगैरे करते तोपर्यंत मी घर पुसून येते। आणि आज ऊन पण पडतंय, त्याच्यामुळं जरा वाळून वगैरे पण जाईल। आत्या पण इथं ओटा धुत आहे आणि सकाळी सकाळी मस्त ऊन पडले, आज भारी वाटतंय ऊन पडले। आणि मी वरती आले घर पुसण्यासाठी। खालचे झाले पुसून, वरचे रूम बाकी आहे आमचे। हे तर अजून झोपलेलेच आहे, हे बघा। आज सॅटर्डे, मग काय केव्हा झोपायचं। आणि मला म्हणते तू दुपारी किती वेळ झोपते। माझी दुपारची झोपसुद्धा कवर होत नाही यांच्या सकाळच्या झोपेत, एवढ्या वेळी झोपते। हा ना, उठा 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 उठा। गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग। कसं गुड मॉर्निंग, उठा। अहो उठा पटकन, आज ऊन पडलं, तुम्हाला ऊनच जायचं राहतं ना। उठा मग पटकन। चला बाबा, यांना काय उठवीत बसते, देते माझी घर पुसून। माझे सगळे घर झाले पुसून, फक्त दीदीन त्यांची रूम बाकी। तर दादा झोपलेली, मग ती थोड्या वेळाने पुसतील। चला जाते आता खाली, भाकरी बनवते आणि धुणं धुवायला जाते मग। आणि आज आमचा स्पेशल प्रोग्राम आहे। आज मला दीदींच्या हातावर मेहंदी काढायची आहे, उद्या डोहाळे, तर आज आम्हाला मेहंदी वगैरे काढायची आहे, तर आज ती तयारी करायची। चला, दीदींनी मस्त कांदा बटाट्याची भाजी बनवली आहे। माझ्या भाकरी पण झाल्या, चपात्या पण केल्या दीदींसाठी यांच्यासाठी, कारण हे दोघं भाकरी नाही खात बाजरीच्या, आम्ही बाजरीच्या भाकरी खातो। आता दादांसाठी चहा ठेवला इथं। आणि ज्या रात्रीच्या काही आळूच्या वड्या होत्या, तर म्हटलं त्या थोड्याशा कडक करू, मग त्या तव्यावर ठेवल्या कडक करायला। आता बाकीचं तर सगळं आवरलं आहे, किचनचं घरातलं सगळं आवरलं आहे, फक्त कपडे धुवायचे बाकी। तर आता कपडे धुवायला जाते। हे बघा, दीदींच्या हातात दिसते जांभळं। आणि हे पिकअपवर चढले होते, पिकअप इथं होती, मागं घेतली, पिकअपवर चढले। हां काय भांड किती असे लई आहे। पिकअप चालू 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 आहे वाटतं। म्हणजे आपण गिधड तर ते सगळे गिधड चालले जांभळं खायला, म्हणजे आम्ही सगळे गिधड। आणि हे पाडते, हे कोण पाडते, ते माकड। आणि सुपरवायझर बाबा। हे बघा, आता परत पिकअपवर चढते, मागं घेतली थोडीशी, बसले गाडीवर। देऊ ती गाडी, हा हे बाकीचे राहिलेले आपण घेऊ ना। आता इथं गेली गाडी, इथून इथपर्यंत जांभळं पडणार आहे, तर लई प्रो आहे। खायचे, उद्या पाहुणे यायचे ना। इथून परत आता पुढं घ्यायची, दादा बसले चालवायला। गाडीत बसून जांभळं पाडायची, जांभूळ उडवायचंच काम आहे। आता आम्ही सोनामोनाच्या जांभळाकडे जाणार आहे। हा गाडीत बसले लागन। ओ पाठी तुटली ना, एकदम विचारा ती गाडी किती वेळ तिथे गाडी घ्यायची, तिथे घेतले का तेवढे पाडून घेतो बाकी।
तिला पुढे उभं करते गाडी पुढे. मला मुद्दाम गाडी पुढे उभं करते. मला आंघोळ करायची भोय थोडी तर पुढे घेशील का नाही तिथं घे. हे बघ ते मम्मी आकडा बाजूला कर मी सांगतो. ट्रॅक्टरच्या बाजूला चालले परत पुढे. घ्यायची आहे ट्रॅक्टर कट सरळ बरोबर तिकडे हे सरळ. गुळाचं काला केला ती आत्ता जेवायला बसली आणि एवढे बसले त्यांच्या गुळाच्या काळात लगेच. त्यांनी आधी एक वेळेस दिला ना पुढल्या वेळेस मी बोलवलं पाहिजे बरं मी गोळाचं गाणं आले पोरं तोंड येऊन. माझा हावडा खाल्ल्यावर बस आवडते वाटी तूप टाकलं एवढं पण दोघाला खायचं चपचपीत. करायचंय बर्फीचं फोटोशूट. बर्फी उद्या 1 महिन्याची होणार आहे आणि त्याच्यासाठी तिचं काय थीम करायची हो? पावसाळ्याचं. हे काय रेनबो. बर्फीची मम्मी रेनबो बनवती. छत्री काढायची ना. हा इथं खाली छत्री ठेवली पण बरं काढ. काय पोरं शाळेत जायचे आता जाई रंग अजून तर पोरगी शाळेत जायची तिथं पेन्सिल खोडरबर सगळे. पाटी पाटी ती काय तिची बॅगच आहे. कंपास बॉक्स माझ्या बाबांना लगेच सवय लावणारची म्हणजे तिला लावणारची. बर्फीची छत्री. बर्फीला आत्ताच कलर सगळं बर्फीच्या चालू आहे झोप. हा बर्फीच्या मम्मीला आहे आता ती काम सध्या. पण बर्फीसाठीच बर्फी याची दांडी राहिली छत्रीची आणि अशी इथं बर्फी झोपवायची तिच्यावर पाऊस पडल. मग आम्ही तो दुसरा पाऊस कुठे गेला तुम्ही बनवले. हे काय इधर रेनबो आहे पावसाचे थेंब आहे परत ढग तर लय आसूर आहे रे. अगं बाय त्यानं तर लय मेकअप करेल. छत्री वाळून देऊन थोडी कापायची तिथं बर्फी ठेवायची कापून. आता इथं बर्फी अशी बस दांडी द्यायची ही दांडी ती वहिनी पण छत्रीची दांडी ना त्या साईड ना करायला पाहिजे. काय नाही आपण इकडून ठेवू दिलं नाही तिकडून गवत काढ गवत ठेवायचं खाली. गवत ना आपण डायरेक्ट झाडच मोडून ठेवू ना. बघा हे ढग बनवले इथं फुलं बनवली आणि छत्री. छोटी दीदीच्या बाळाच्या फोटोशूटची तयारी करून आलेलो आहे आणि आता काढायची दीदींच्या हातावर मेहंदी. बेबी शॉवरची मेहंदी. हे बघा एका हातावर एवढी झाली आहे. मस्त काढली. छान आहे. बॉयचा हात झाला आता गर्लचा. हात तर झाले. हा पडून झाले मागून राहिले. नाही मागून बी अशीच भरून काढते काही नाही याच्यात जाती कवर होऊन हे आहे ना. नाही तर मग असं गोल काढ त्याच्यात नाव टाक आणि काढ आणि हे कर. झाली आमची मेहंदी काढून फायनली मस्त काढली. मागून आई बाबा पुढून गर्ल और बॉय. बघा बेबी गर्ल बेबी बॉय. इथं दादांचं बर्थेर दीदींचं बर्थेर आणि बेबीचं कमिंग सून बेबी. आणि इथं बेबी शॉवर आणि डेट. इथं बाळाचे पावलं काढले. कशी आली मेहंदी. एक नंबर. आवडली का. चांगली आली. दीदींच्या लग्नाची मेहंदी मीच काढली होती आणि बेबी शॉवरची काढेल असं मला माहित नव्हतं पण काढली ती. पण ती काढायला मी बाळ आणि बेबी शॉवरची मेहंदी काढायला बाळाची काकी बनूनच आली मी. तेव्हा मैत्रीण म्हणून होते आता काकी बनूनच आली. आवडली ना. रिवा आलेली आहे. उद्या रिवाच्या मामीचे डोहाळे त्याच्यासाठी रिवा आजच आली. अय्यो चिकू दाखवतीये. चिकूला आवाज दे.
परत तिचे जुने मनुके आठवले. परत मामीकडे येऊन म्हणती ए दे ना. हा जांभूळ खायला नाही. काय खाती डुमा? काय खाती? मला दे ना. मला दे. दे मला. हा अगं ठेवणार. मामी आणि मोठ्या मामी आम्ही चाललोय बाळाचं फर्स्ट मंथचं डेकोरेशन बघायला, जे की आम्ही दुपारी केलंय. छत्री वगैरे बनवली. आता ते बाळाच्या मम्मीनी सगळं अरेंज केलंय ते बघायला आम्ही चाललोय. आणि इथं बर्फीचं फोटोशूट चालू आहे. अगं बाई हे बघा इथं एक करायचंय आणि तिथं एक. हंबा नाही घ्यायची. लगेच हंबा दिसली रिवाला. ते बघा बर्फी बघा मस्त पोज देते. आपल्याला नाही घ्यायची रिवा ती हंबा. हिवा बसवली बळजबरी. सचिदादा आले डोळ्यासाठी खास पुण्यावरून. हो थेट. आमचं काम चालू आहे. हो थेट आली. किती दिवस आता? आणि का किती दिवस सुट्टी? हा डोळेच काय सांगावं तर. स्वयंपाक आज मी बनवला आहे मसाले भात, भेंडीची भाजी आणि चपाती. सगळ्यांना टाळ्या वाजवल्या होती. मला म्हणत होती टाळ्या वाजव. हे दोघं धनुष्यबाण बनवते उद्यासाठी. दादा ह्या तारीचा बनवणार होते आणि हे ह्या कामट्यांचा बनवणार होते. दोघांमध्ये कॉम्पिटिशन होती पण यांनी आधीच हार मानून घेतली. भारी बनवलं का म्हणजे मला वाटलं सिंगल तारीचं बनवणार आहे म्हणून मी. नाही नाही मम्मी मी ही सुरी घेऊ का? इकडे जॉईन झाले मग आता. रिवा काय चालू आहे? सगळं काम आवरलंय आणि आता मी सगळ्यांच्या हातावर मेहंदी काढणार आहे. आजी बाबा आत्या काका काकी सगळे जे काय आहे त्यांच्या हातावर त्या नावाची मेहंदी काढणार आहे आता. पायांच्या मिशा. सुनील के सारे प्लान कट हो गए. आधीच हार मानली त्यांनी. हे मला माझ्या क्रिएटिव्हिटीवर डाऊट आहे. डाऊट नाही आम्ही तुमचे डाऊट आधीच सगळे क्लिअर केले होते. कामटीचा बाण करू म्हणलं यांचा म्हणलं आता याला सिल्वर फॉईल लावू तर चमकल चांगला. फुलांनी सगळं चांगलं होऊन गेलं. कारण हे कसं आहे रे हायलाइट होईल थोडा. नाही फोटो पण लय फ्रेश डार्क आहे ना ती. आणि नाही तरी पहिलं झेंडूचाच बाण राहायचा ना. का सचिन दादा? सचिन दादा किती डोळे जेवण जेवलेला आहे आजपर्यंत. हा तर म्हणले ना सचिन दादा पहिले दुसऱ्या डोळे जेवणला दीदीच्याला नव्हते ना. आमचा घरचा इथून पाहुणे आहे ना. आपल्या घरचं आहे ते पाहुणे होती नाही का रे. सचिन माझ्या विनंतीला मान देऊन आला. दोनदा मामा झाला आता काका. हा मामा झाले आता काका आहे. पुढे जाऊ झाल्या आत्या झाल्या. तर काकावर आली पण काका म्हणते की मला काम आहे. बरं ते काकाचं काही कामाचं नाही का? असं काका काही कामाचं नाही असं सिद्ध केलंय. एवढ्या टाइम मधलं 10 बाण म्हणून दिले. हा कवची त्या बाणा मागे लागली म्हणून. बाबाच्या हातवर पण बाबाला पण जो बघा दे काढून आधी बाबाला दे. काढून बाबा का बरं निघून जाईल ती 2-3 दिवसात. नकोच का पण झाले एवढंच. यस एवढंच. काय दुसरं तिथलं काढलं कसं काढलं तसं काय लग्न आहे का तुमचं? हा? गेले कांदा दिसू राहिला. अरे गंध नाही ते बाकीची सगळ्यांची पाहणार. ये पाय ना गंधाची म्हणजे सगळ्यांच. अरे हे पाय ना असं म्हणायचं. ओघामध्ये खरं बोलून गेली.
तसं नाही सारखंच आहे म्हणायचं होतं त्यांना. ये मग दीदीचं पण तसंच. त्याला काय तिला ते 2 शिंगा आहे ना. बरं तुम्हाला 2 शिंग काढायची. त्यांना म्हणलं तुमचं लग्न आहे का? आता किती वखत करते बाई. काका आहे. पण झाले आता. इकडं नानी आजी झाल्या, इकडं ताई आजी झाल्या आणि इकडं पंजोबा पण झाले. सर्कल करा ना पंजोबाला. त्यांनी हात वर करा. ओ ज्यांची मेहंदी झाली त्यांनी हात वर करा. उलटा काका नाही, असं काका आहे. आजी, आजोबा, काका, हे बघा हे पण काका. अजून पप्पा राहिले. पंजोबा, सॉरी पंजोबा. नानाच्या आणि तात्याच्या हातावर मेहंदी काढायला गेले होते. मी नानाच्या हातावर काढली, दीदींनी तात्याच्या हातावर काढली. आता फक्त मी आणि बाळाचे पप्पा राहिले. आता मी काढते माझ्या हातावर, मग दादांच्या हातावर काढ. यांचं चालले अजून बाण बनवायचं काम. ओ बाई काकीची बी मेहंदी झालेली. दाखव काका काकी. काकी छोटी आहे. ये काका जास्त चांगला दिसतो पण त्याच्यात. ये देखो कसं आहे आमचं. काका काकी मागून आजोबा आले. आजोबा उलटे झाले. असं करा असं. तुमचं धनुष्यबाण बनवून. हो झाला का तुमचा धनुष्यबाण बनवून? मारायची होती. असं पान कापून घ्यायचं, कागद हे बघा बाण तर लय भारी बनवलंय. अरे वा. ओय ओय हा झाला ना बनवून. याच्यावर झाड काढायचंय आम्हाला. हे जे असं झाड काढलंय बिना पानांचं झाड काढायचंय आणि ते पण वोटिंगसाठी. ज्याला वाटतं बेबी बॉय ते ब्ल्यू कलरचा पेपर लावणार, असा पानाचा आकार असा कापणार आहे मी. ज्याला वाटतं बेबी गर्ल त्याला पिंक कलरचे हे 2 पेपर आहे. तर ते असे चिटकून द्यायचे झाडाचे पानं म्हणून. हा मग आम्ही वोट करून बघू किती झाले. बेबी गर्लला किती, बेबी बॉयला किती. तर दादा आता इथं झाड काढते. बाई आता झाडावरती पानं लावायच्या कामासाठी पानं काढायचं काम चालू. धार लावते. इथं मोठ्या चाकूला धार लावतोय. रात्री जायचं जास्त बडबड करल त्याच्यावर डायरेक्ट शांतता पाहिजे मला, शांतता. शांतता पाहिजे. शांत बडबड नको. आणखी काका सचिन आमचं जे इथे दाढी करायचं तिथल्या तिकडे चाललंय ना काम. ती लाल एक कातर होती ना आपल्याकडे. लाल काय ते काय आता नाही सापडत. एका झटक्यात किती पानं तयार केले भाऊ. या फक्त पानं सारखे करा, नाही तर प्रत्येकाचे पानं ओळखू येतील. श्रुतीनं कोणते बनवेले, वहिनीने कोणते बनवेले. कलर पाहिलं म्हणजे कसं गंधाची तर वेगळीच आयडिया चालू इथं. डायरेक्ट ऍक्च्युअल पान लावून पान कट करायचं काम चालू. डिझाईन चेंज करून टाकली त्यानं. आता कन्सेप्ट काय आहे, हे खाली झाड काढलेलं आहे, त्या झाडावरती पानं लावायचे. ब्ल्यू पान म्हणजे बॉयसाठी आणि पिंक पान म्हणजे गर्लसाठी. तर मग जे पण गेस्ट येणार आहे आमचे सगळे, ते सगळ्यांनी एक एक पान चिटकवायचंय. त्यांना काय वाटतंय मग म्हणजे ऍटलिस्ट 30-30 पानं तरी असले पाहिजे दोन्ही पण. बाई सगळी मैफिल बसलेली होती. आणि प्राऊडली सांगायची गोष्ट म्हणजे आज जेवढं पण मी गोष्टी केल्या त्यातली एक पण गोष्ट अप्रूव्ह झाली नाही. फायनल अप्रूव्ह झाली नाही. सगळ्या बिस्कुटून गेल्या गोष्टी. पान बी तिथे पहिले डिसाइडेड होतं ते. हो अनुभव. पान घेते दुसरं पण कातर नाही. बस झाले ना बाई, आता हे झाले.
हा लय पानं नका कापू, जेवढे कापेले तेवढेच पानं कापा आता बघ. मुलीला जास्त ओढ भेटते का रे? हा तुझं ओढ सांगतोय का? 25 झाले. काही नासधूस होईल, काही बाबा खाते. बाबा खातील. त्याचा पानाचा आकार देऊन टाकला, त्याला काय तेवढेच वापरायचं पाहिजे असं काय. चला पण मी किती लाफट आहे, एवढे अर्ज टाकले सगळे पेटळले तरी टाकूच राहिलो नवीन अर्ज. उद्या डायरेक्ट जायचं हाताची गडी घालून याचेच पेटळले तर आपलं तर काय. काका सगळे मागं पड राहिले, एकच पुढे आली फक्त. एकच काका हुशार आहे थोडासा. आपण बाण बनवेल. हा मग तोडून बनवेल आपण. घरात येऊन तोडला. मला रिपेअर करायला लागला परत. कोण तोड खरं तुटलं होतं. आणि मग बाण नव्हता कुठला. दादा पहिले शिक मला शोधला. सगळ्यात हुशार मोनाची माहिती. काम करीन. पिंकी एकच पान झाला ना. ते चांगले पानं राहू द्या, लय सगळेच खराब नका करू पानं. ए तू निळच घेत. झाली मला असं वाटतं एवढे लागलं. मोजून घ्या ना सारखे सारखे करा. आईला मोजून बी घेईना बघ कोणी. एक घडी मारून घ्या. आज मला कळतंय जे लोक बार वेळेस रिजेक्ट होते त्यांना कसं वाटत असं. एवढे रिजेक्शन कस काय माणूस पचवू शकतं राव म्हणा. काय करणार म्हणून कधी रिजेक्ट नसतं झालं, त्याला काय विचारतोय. ओ म्हणा खरं रिएक्टच नाही केलं. हे थोडी अशी बैस म्हणजे तुझी थंबनेल होऊन जाईल. तुम्ही पण आले असते. नाही नको, थंबनेल मध्ये नको तुमची. रिजेक्ट होईल नाही का? 16, 17, 18. बाई इथे एक मत मांडलंय नानानी की हे ब्लू वाले कागद जास्त करू नका, कारण ते कमी लागणार आहे. कारण नाना म्हणत होते मुलीच जास्त जीव लावते. सचिन म्हणतो एक कारण सांगा असं का बबलूनी तुम्हाला कमी जीव लावले असं. एकच सांगा म्हणे. पण का बरं वाटतं तुम्हाला असं? शेवट धोनी साहेब आले आणि 6 मारून गेले. विराट कोहली. आतापर्यंत आम्ही असे पानं कट केले होते. यावर्षी ट्रॉफी मी असे कट करून देतो. या दोन्हीपैकी हे चांगलं वाटतंय. अरे यांना आकारच नाही. ती लिंबू दिवस शेवट सुनीलने काम केलेलं आहे. बस होय ना तिकडे निम्मे निकडून निम्मे. फिनिश केलं. हे बाई याच्यात कप्पे पण आहे पाणी ठेवायचे. तुमच्या मेहनतीवर डायरेक्ट पाणी फिरवलंय त्यानं. लय आनंद होत असेल का? ब्युटिफिकेशन. आपण असं बल्क मध्ये काम नाही करीत, जे करतो ते चांगलं. अजून ना सगळे पानं कट करायचे. आम्ही परत नाही म्हणू. काय म्हणजे हांडाभर काम करायचं आणि काय चव नाही, त्याला काय उपयोग नाही त्याला. तीनच पानं करणे पण quantity. नाही एवढे का? जेवढे पाणी जोडून घ्या, वर घ्या. फरक साफ आहे. लोक पाहून घ्या. होय. हा लोक इकडे पाहिजे तू. फरक साफ आहे. जिथं सगळे थांबतील तिथं सुनील भाऊ चालू आहे. सांग फरक किती फरक एक आहे? नंबर. अहो फरक दाखवण्यापेक्षा एवढे फरक का? दाखवा. आपल्याला सगळे कट करायचे आता. घाबरूच नको, सांग तू. 2 2 3 3 घे दाणे असे जोडून. येतो बरोबर. झाला ना लिंबू शेल. नाही ते झाडं नाही राहत का? राहतं ना. तिथलं खोड तुटेल हांड्या तुटेल राहते ना, काही ते वड वाढायचं झाड काय करायचं. हो ते फक्त पाठिंबा द्यायला कोण यांना बी हो त्यांना बी हो. बाळाचे पप्पा एकदम मग्न आहे आता ड्रॉइंग काढण्यामध्ये. ते विचारत अशी गुंगली ती. सचिन तू पप्पा पण शिंदा बाळासाठी काय काय करावं लागेल. लग्न
लग्नाचं नाव घेईना म्हणून कोणी गावसाची ना आणि सचिन लग्नाचं तर कोणी नाव घेईना. सचिन त्या त्याच्या पोराला तरी दाखवते पाय तो पप्पा काय करतो. या काय किती कष्ट गेली. धनुष्यबाण काय झाड काय नीट निघलं काय खरंच रे डायरेक्ट लय असे नाजूक दिसते एकदम मस्त. मस्त पानासारखी पानं वाटतंय. अरे मी पहिले तुम्हाला माणूसच काय तू मी ऐकतच नव्हते नाजूक माणसांचं काम मिस्टर परफेक्ट. मोठ्या कॉलेजला लय वेळ जागत असशील तू. त्याच्यामुळे ते इथं बसले. म्हणून तुम्ही त्याच्याला त्याला तून बांध करून त्याचं पाणी ते. काय दादा कॉलेजला जास्त वेळ जागत असशील याचं उत्तर अभ्यास करतो मी नाईट स्टडी करतो मी 1 वाजपर्यंत 2 वाजेपर्यंत हो ना. हार्डवर्क समजून सांगाल कोणत्या मॅडम राहत्या. नाही काहीच नाही सेल्फ लर्निंग स्वतः पाय सेल्फ लर्निंगच ठेव. सगळ्यांची मेहंदी वगैरे काढून झाली. आमची सगळी डोळ्याची तयारी पण झाली. जे जे आम्हाला घरी बनवायचं होतं काय जे होतं ती सगळी तयारी आम्ही करून ठेवलेली उद्याची. उद्या फक्त लवकर उठायचं आहे आणि आम्हाला लवकर जायचं आहे. तर त्याच्यासाठी आम्ही आता झोपायला आलेलो आहे. जवळजवळ 11 वाजले वाटतं. हां 11 वाजले आणि सगळ्यांच्या हातावर मेहंदी वगैरे काढून झाली आहे आणि बाकीची पण सगळी तयारी झालेलीच आहे. आता दादांची मेहंदी राहिलेली होती तर दादांची पण मेहंदी काढली आता. आणि चला उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू. आणि उद्याचा जो ब्लॉग आहे डोळ्याचा तो नक्की बघा. खूप स्पेशल असणार आहे. चला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. बाय बाय.